पहिला प्रश्न असा आहे, की पावसाळ्यामध्ये हे जे पाण्यामुळं पसरणारे आजार आहेत, त्याच्याबद्दलची काळजी कशी घ्यावी? स्वाभाविकपणे पावसाचं पाणी स्वच्छ असतं, पण ते जेव्हा खाली पडतं ते मिसळतं मातीमध्ये, तिथल्या साचलेल्या घाणीमध्ये, तेव्हा ते गढूळ होत आपले जे काही पाणी पुरवठ्याचे स्रोत आहेत, ते देखील ते गढूळ करत जातं. आपण पाहतो की नद्या कशा लाल तांबड्या रंगाच्या पाण्यानं त्या काळामध्ये वाहत असतात आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे ती या काळामध्ये पाण्याची काळजी घेतली पाहिजे. विशेषतः आपल्याला जर आपला जो पाणी पुरवठा आहे तो जर स्वच्छ होत नसेल तर साधी गोष्ट असते की मुळामध्ये पावसाळ्यामध्ये तहान कमी लागते. त्याच्यामुळं अगदी 4 लोकांचं कुटुंब असेल तर हंडाभर पाणी दिवसभर पुरतं अशी परिस्थिती आहे. त्याच्यावर रात्री झोपण्यापूर्वी आपण जर ते हंडाभर पाणी 10 मिनिटं उकळलं आणि त्याच्यानंतर ते रात्रभर थंड होऊ दिलं, झाकून ठेवलं, तर तेच पाणी आपण दुसऱ्या दिवशी वापरलं तर अनेकदा त्यातून आपण बहुसंख्य जे पाण्यामुळे पसरणारे आजार आहेत ते आपण टाळू शकतो.